खायचा उपयोगच नाही दुसरा काही नुसतं तवा काय तुला तिथे काय लागू म्हणजे मी मरण तो काय नाही तिथे मरण असं माणसानं असं नाही मरू चांगलं मारावा चांगलं कसं मग उरपटी काय करू हा उरपटी काय करू बोललं तर कधीच कशावरून चाललेत भांडणं काय झालं अक्का काय झालं काय असं मग मा काही करीत नाही मा काही करीत नाही मग कोण आता गावातले लोक येतात करायला काय झालं दादा काय बरं आहे म्हातारपणाला काहून भांडणं करू राहिले तुम्ही काही म्हातारपणाला बसला तर भांडण सुद्धा असते हा का म्हातारपणाला बसले भांडणं चांगल्या माणसात कधी भांडणं होणार नाही हा ना हे म्हातारण बसल्या मग काय ते खुरपट काय मग भांडणं काढली लोकांची गंपा किती कमवतात म्हातारी चांगले राहते तुला काय माहिती तुझी पाहावं मग फार नाही पण दिसत नाही माणसाला कशाला भांडणं करायचे म्हातारपणाला दादा तुम्ही कशाला अकाल दान द्या काय रे काय चालू आहे भांडणं काय चालू दादा अक्का काय होऊ राहिलंय तुम्हाला हा माय मर्याला असायची बाई काय आता होय दादा काय ग सुईचं बोलणं नाही हा नका काही आपल्याला कधी ना पण नाही बोलणं तर सुईचं ना म्हणजे कोणतीच हाऊस केली नाही काहीच नाही आणि तुमच्या मनाला काय असं 10 रुपयाचा रस पाहायला असेल तर ते पैसे मागं घेतले असते बाबोय दादा कमून तुम्ही मी काय खोटं बोललं का पहिल्यापासून जा ज्ञानेश्वरी तेवढं फिकी आहे खरं बोलायला हा ना हो पण मग लोकांचे नवरे कितका हाऊस माऊस करते मग तुम्ही हा, कोण मला हाऊस आहे. का काय शर्याला. बोलत राहते असं नका करीत जाऊ नाही शर्याला मी फक्त त्यांना काहीच नाही दुसरं तुमची काहीच नाही असं काही हे सुईचे एक शब्द सुईचं नाही दादा चालले निघून दादा चालले निघून एवढीच हाऊस केली तुमची दादा काहून चालली हा मग काय कुठं नाद लागत म्हणजे चला तर भावांनो बहिणीनो आपलं घराचं आहे का हे भांडणं त्यांना असे म्हणजे खोटं खोटं भांडणं राहते यांचे आता 5-10 मिनिटांनी एकत्रच गप्पा मारीत बसते का नाही राका मग आता काय करतो बसवच लागतं लग्नाला किती वर्ष झाले राका तुमच्या तर मला काय हिशोब येतो बाबा 50 वर्ष झाले असतील 56 वर्ष झाले का 56 वर्ष झाले यांच्या लग्नाला हा म्हणजे का 56 वर्षापासून तुमच्या मनाला असंच आहे का? माय माझ्याला हा? हा हा तुला कोण म्हणलं हा का उगल्याची दिदी मग हा उगलेच ना मग उगले हा 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 गाडी घेऊन जायचं काय रे दादा इकडे या, पप्पा काय म्हणतात? दादा थांब काय हा बाजारात गाडी घेऊन जायची का तर भावांनो बहिणीनो आपलं आहे ना घराचं हे रिलिंगचं काम चालू आहे मस्तपैकी तर तुम्हाला दाखवतो मी आता हां अजून एक जॉईंट आहे दादा तिथं हां सगळंच मोकळं आहे हेच बसवलं त्यांनी फक्त हे बाय मोकळंच आहे अजून ते सगळं मोकळं आहे अजून हां तर असं चालू आहे घराचं रिलिंगचं काम चालू आहे हे पहा असं आहे हे आपला बाहेरून जिना आहे ना त्याच्यामुळं मग आता त्याला हे काम चालू आहे हे असं हे आपल्याकडं मिस्त्री आहेत तर चला तुम्हाला वरतून दाखवतो हे असं त्यांनी मस्त काम केलंय हे ग्रिलिंगचं भारी काम केलेलं आहे इथून पण केलं हे बघ वरती पण केलं दादा चालले का दादा चालले का हा दादा चालले गावात हा हे ग्रिलिंगचं काम केलंय चला हे असं केलंय यांनी काम येडी हळद नानी पण आली काम पाहायला मग आता बरोबर आहे ना यावंच लागतं ना चालू भैया कितना रहेगा
कितना बाकी है अभी? अरे ये हो गया। ये होगा इधर का, हाँ अब नीचे वाला है। हाँ। हाँ, आपका नाम बताओ। तारकेश्वर चौहान। तारकेश्वर चौहान, श्रीरामपुर में रहते हैं ना आप? अगर किसी को रीलिंग का काम करना है तो इनसे कांटेक्ट कर लो। आपका मोबाइल नंबर बता दो। 77 ये इधर मुंह करके बताओ ना, बताओ। 77 हाँ 69 हाँ 85 हाँ 76 येस 62। येस. तर जर कुणाला रिलिंगचं काम करायचं असेल तर आपले तारकेश्वर भाऊंना आपण सांगू शकता, एक नंबर काम करतेत. पैसे थोड़ा ज़्यादा लेते, पैसा थोड़ा ज़्यादा लेते. ज़्यादा तो लेते देखिए पैसे की बात है नहीं। हाँ मैं बोला ना करने वाले करते हैं। हाँ हाँ. अब तो करने वाला नहीं करेंगे पैसे। देखेंगे. तर हे आज हे रास्ताच केलं हे राहिलेलं आहे गाडी. पुढं तो तो रहेगा ना। हे राहिलेलं ते घासायचं राहिलं का अजून? नाही ना जॉईन मारायची ते बघा ते कसं आहे ते हे और लोखंड नहीं ना ये कि पूरा मराएगा। हे ऐसा रहेगा का फिर? बहुत हो गया। पानी से खराब नहीं होगा ना? साफ सुफ करते रहिएगा। हां हां. कसं काय झालं रे काम? भारी झालं हां भारी झालं भारी झालं ना? कोणाचं पण जर फ्रीलान्सचं काम जर असलं तर खरंच यार काकांना फोन करा. ते मी नंबर दिलेला आहे आता. हां. मस्त करते व्यवस्थित झालं का गॅलरी मस्त हे कोर्स आहे म्हणजे पॅक केलंय हां हां. तर मस्तपैकी त्यांनी काम केलंय आहे की नाही? भारी केलंय ते. इकडून बी त्यांनी एक नंबर केलं. एक नंबर काम, मस्त काम केलं आहे ना? मस्त केलंय तुम्ही मस्त. हे बघा असं इथं इथं ही गॅलरी इकडून एक गॅलरी आहे हां हां तिकडची साईडने एक गॅलरी हां हां हां. त्या तिकडे आहे का आपलं वावर कुठे? ते तिकडे आता येऊन एवढं लांब दिसायचं नाही. थेट लांब आहे ना, लय लांब वावर आहे. आहे आपलं. हां हां. आणि हा रस्ता आहे आपल्याकडं घराकडे यायचा. हां. हा डांबरी रस्ता आहे. आम्ही रानात राहतोय है ना? आता याचं काम झालं का आता काय करायचं मग काय करायचं? कलर. कलर करायचा आता. हां आता फक्त कलरचंच काम राहिलंय मग त्याच्यामुळे कलर करून टाकू म्हणजे मग टेन्शनच नाही राहिलं घरात. नाही नाही टेन्शन नाही राहील. टेन्शन केलं मग घराचं काय मग काय सगळं घर टाकटाक होऊन जाईल मग काय काही टेन्शन नाही राहणार घराचं. मग काय फक्त पोरांचे शिक्षण. हां. तर अशा पद्धतीनं हे रिलिंगचं काम झालंय, एक नंबर झालंय आहे की नाही? तर इथं हे आमची अशी वस्ती आहे. वस्ती आहे. आरू, ती तिकडं आमची आरू बसलेली आहे. बाय बाय कर. तर अशा पद्धतीनं हे रिलिंगचं काम ओके झालेलं आहे. तर असा हा रिलिंगचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय शिवराय. राम राम.